जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया गोंदियाची आजची सर्वात मोठी बातमी। खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया भंडाऱ्याच्या दौऱ्यावर असताना बारामती पोटनिवडणुकी संदर्भात पत्रकारांनी विचारले असता म्हणाले की बारामतीची जागा बिनविरोध व्हावी यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू असल्याचे संकेत प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहेत। ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही संबंधित स्तरावर विनंतीही केली आहे। महाराष्ट्रातील काही विशिष्ट परिस्थितीत निवडणुका बिनविरोध करण्याची परंपरा राहिलेली आहे। प्रफुल्ल पटेल सध्या आपल्या मतदारसंघात 2 दिवसीय दौऱ्यावर असून त्या दरम्यान त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या। काय म्हणाले पाहूया। आम्ही विनंती करण्याचा खूप प्रयत्न केला की अजितदादाच्या या आकस्मिक निधनामुळे आणि ज्या कारणांनी झालं, एक सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी आहे आणि महाराष्ट्राची एकंदर एक परंपरा असते की जेव्हा अशा नेत्यांचा अशा कारणामुळे निधन झालं आणि खूप निवडणूक लागल्या तर सगळे म्हणजे त्यामध्ये सहकार्य करत असतात आणि बिनविरोध करण्याच्याही म्हणजे मानसिकता अनेक वेळा मागे झालेली आहे। त्यामुळे आमची विनंती आहे आणि मी पर्सनली मल्लिकार्जुन खरगे साहेब काँग्रेसच्या अध्यक्षांशी बोलायचा प्रयत्न केला होता। ते पण बिझी आहे, तामिळनाडू आणि केरळमध्ये आणि बाकी ठिकाणी इलेक्शनमध्ये ते प्रचाराला गेले होते। डायरेक्टली तरी बोलणं झालं नाही, पण मी त्यांना व्यवस्थित निरोप त्यांच्या श्री साहेबच्या माध्यमातून दिलं आणि त्यांनी असं मला उत्तर दिलं थ्रू श्री साहेब की आम्ही या बाबतीत विचार करतोय। आता काय नेमकं त्यांचा अंतिम निर्णय असेल ते मी नाही सांगू शकत, पण आमची विनंती आहे। पण सर, ह्या सगळ्या प्रकरणाची पवारांनी जे काँग्रेसच्या संदर्भातलं वक्तव्य केलं याच्यावरून आता शरद पवार साहेब असतील किंवा सुप्रियाताई असतील यांनी जे वक्तव्य केलं आज आता रोहित पवार म्हणाले की पार्थ जो चुकलाच कुठल्याही पक्ष संपर्क अशापर्यंत काढ पोहोचले। कोण काय बोलला त्याविषयी मी अधिक बोलू इच्छित नाही। एवढंच म्हणेल की आम्ही आमच्या नेत्या सुमित्राताई पवारांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी मनापासून आम्ही काम करू, आमचे कार्यकर्ते काम करतील आणि आमच्यापेक्षाही बारामतीची जनता जी आहे ज्यांना अजितदादावर प्रचंड विश्वास होता, प्रेम होता आणि अजितदादांनी बारामतीच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी रात्रदिवस परिश्रम करून आज बारामती इतकी सुंदर आणि विकसित केली आहे, ते अवश्य त्याची म्हणजे नोंद घेऊन सुनेत्रा वहिनीला भरघोस मतांना निवडून देण्याच्यासाठी ते करतीलच काम, अशी आम्हाला खात्री आहे आणि विश्वास आहे। काल आम्ही नामांकन भरला होता तेव्हाच आम्हाला आमचे सगळे जे सहकारी होते त्यांनीच सांगितलं आणि एक तिथे वातावरणच असं जाणवत होता की लोकांना म्हणजे बाकीच्या पक्षांनी कोणी उभा केला तर ही गोष्ट पसंत नाही। काँग्रेस